आज आपण बघणार आहोत राष्ट्रीय क्रीडा दिवसाचे शिल्पकार मेजर ध्यानचंद यांची प्रेरणादायी कथा। हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद। मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे सर्वश्रेष्ठ आणि सर्वकालीन महान खेळाडू मानले जातात। त्यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी उत्तर प्रदेशातील प्रयागराज पूर्वीच्या अलाहाबाद येथे झाला। आपल्या असामान्य कौशल्यामुळे ते हॉकीचे जादूगार या नावाने ओळखले जातात। ध्यानचंद यांनी भारताला हॉकीमध्ये जागतिक कीर्ती मिळवून दिली। 1928, 1932 आणि 1936 या सलग 3 ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताने सुवर्ण पदके पटकावली। या सर्व स्पर्धांमध्ये ध्यानचंद यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। विशेषतः 1936 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने बर्लिन ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदके जिंकली। त्यांच्या खेळाची जादू अशी होती की अनेक वेळा प्रतिस्पर्धी संघांनी त्यांचा हॉकी स्टिक तपासून घेतला, त्यात काही गुपित आहे का हे पाहण्यासाठी। त्यांच्या अपूर्व कामगिरीसाठी भारत सरकारने 1956 साली त्यांना पद्मभूषण या देशातील 3ऱ्या क्रमांकाच्या नागरिक सन्मानाने गौरवले। त्यांच्या योगदानाची दखल घेत 29 ऑगस्ट त्यांच्या जन्मदिवसाला राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरे केले जाते। आजही जेव्हा हॉकीचा इतिहास लिहिला जातो तेव्हा त्या प्रत्येक ओळीत एकच नाव झळकतं, मेजर ध्यानचंद। एक असा खेळाडू ज्यांनी खेळाला केवळ जिंकले नाही तर त्याला एका नवीन उंचीवर नेले।